परिमळ गेली आऊस फुल देठी, परिमळ गेली आऊस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, हाचे अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना, एकता सवरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, सापडला हरी तयाला साधनी, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, विठ्ठल महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्त्मानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजमस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थिमुरति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमुरति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमुरति भजे ज्ञानदेवं जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेजवंद श्री चरण श्री गुरुजी नमस्कार आता ओम नमो जयदेवित प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्म रूपा देवा तोच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदा स्वधारे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संता दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पंचकृपादाने तुझेचा विस्तार गदेचा विस्तार पंचकृपादाने तुझेचा विस्तार पंचकृपादाने गदेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नम दुसरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादूळ पाहून झालो चराचर मी कळा कुसरे काही जण बोलतो का एका जनार्दने तुमचा दास त्याचे आस्फुर भावी मस्तक ही पायावर या बारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनाद्वार हरे भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जरणी देवाची करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की ज्ञानेश्वर शक्ति मुक्ताबाई की महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्त्मानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजमस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थिमुरति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमुरति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमुरति भजे ज्ञानदेवं जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेजवंद श्री चरण श्री गुरुजी नमस्कार आता
ओम नमो जात्यवेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्म देवा तोच गणेश सकलार्थमती प्रकाशु मणी निवृत्तिदा स्वधारे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरण संत दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पंचकृपादाने तुझेचा विस्तार कधीचा पंचकृपादाने तुझेचा विस्तार कधीचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नंदू शरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादूळ पाहून झालो चराचर मी कळा कुसरे काही जण बोलतो का एका जनार्दने तुमचा दास त्याचे अस्पृ भावी मस्तक ही पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनाद्वार हरे भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जरणी देवाची करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं विच्छपुच्छमस्तकं सुनाथवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिराममरणनङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे गाडी आपण असावी जवळी घ्यावी माझी भाक जर का मागे अनेक तुक या बंधू म्हणे देवा शब्द इतकाची राखावा कर जोडितो कथे गाडी आपण असावे जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा या वरिण करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जीव हळद ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन हरे ताप सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे माझा केला 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 धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्त जरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नात्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेले वारकरी संप्रदायाचा कळस झालेले ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय कळस आहे तर ज्या नादबाबांनी खांब दिला भागवत ज्या नाथरायांनी भागवत हे समस्त जगताला श्रुत केलं ज्याने भागवत संप्रदायाचा भक्कम खांब दिला संत शांत श्रीमंत असणारे पैठण निवासी भगवंताचे लाडके भक्त शिरोमणी श्री संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील 19व्या क्रमांकातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे असं आपल्या पुण्यपावन नक्षत्र होळ या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी सालाबाद प्रमाणे चालत राहिला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 9व्या वर्षातील 5व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक मार्गदर्शक यांच्या वतीनं मला या ठिकाणी ही सेवा देण्यात आली। या कार्यक्रमाचा आजचं सौजन्य दातृत्व अंदाते ज्यांनी माता नर्मदेची परिक्रमा केली असे असणारे
डॉक्टर आर आर पाटील यांच्या सौजन्यातून यांच्या दातृत्वातून आजची ही सेवा संपन्न होत आहे. खरं तर होडला मी दोन वेळा आलो नाही, तारीख घेऊन मला येता आलं नाही. चला दुसरीकडे पैसे जास्त भेटले म्हणून आलो नाही असं नव्हतं. दोघी वेळेस अडचणी आल्या त्याच्यामुळे मला येता आलं नाही. याही वेळेस मोठी अडचण असे की ज्ञानोबारायांची वारी सुरू आहे. मी सासवडला होतो, नंतर पारनेरला होतो, पारनेर पुन्हा इकडे, पुन्हा आता अजून एकादशीच्या आधीला रात्री दशमीला ज्ञानोबारायांच्या चरणी जावं लागेल. फक्त होडचं कीर्तन करण्याकरता पावबा महाराज यावं लागलं बरं, नाही तर मग तिसऱ्यांदा दांडी पडल्यावर मग विशेष नव्हता. पावबा महाराजांचा आग्रह होता. आणि आमच्या 2 पावबा आहेत, पावबा देवबा पावबा. एक वैकुंठवासी प्रातस्मरणीय माऊलींचे चोपदार आहेत आणि एक माऊलींचेच कृपापात्र पावबा महाराज वंदने करत. मृदंगाचार्य ताल महर्षी. एक लक्षात ठेवा, आपल्या परिसरातलं वैभव आमचे पावबा आहेत. एवढ्या कमी वयामध्ये काही लोकांनी सोशल मीडियावरती खूप त्या ठिकाणी आपलं नाव, पण आपण माऊलींच्या परंपरेतले आहात, आपलं खूप मोठं या ठिकाणी योगदान आहे. विनेकरी बाबा असतील, चोपदार असतील, हरिभक्तीपरायण भजन सम्राट संगीत अलंकार वासुदेवजी महाराज, श्री हरिभक्तीपरायण धनंजयजी महाराज, आणि ज्यांच्या गावामधून माझी सुरुवात झाली 14-15 वर्ष सातत्याने मी ज्या गावामध्ये कथा केली, आमच्या भादलीचं रत्न आता तर ते महाराष्ट्राचं रत्न झालेलं आहे. भजन सम्राट, संगीत अलंकार, गान कोकिळा, खरं तर खांदीची कोकिळा म्हणायला हरकत नाही. आमच्या कुंदन महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आमच्या कुंदन महाराजांनी कमी वयात खूप मोठी प्रसिद्धी मिळवली. खरं सांगू का, याचं सगळं श्रेय त्यांच्या मातोश्रीला जातं. महाराजांची आई साधू आहे, संसारात राहून साधू आहे, आणि जी तळमळ आपल्या लेकरांसाठी होती, त्या मायेनं आपल्या लेकरासाठी जे स्वप्न पाहिले होते ते कुंदन महाराजांनी साकार केलेत. मला आमचे सरपंच सांगत होते, महाराज काय साधना आहे या माणसाची. खरंच साधना आहे महाराज. तपेविन दैवत ज्ञानोबाराय सांगतात. तपाशिवाय काहीच मिळत नाही, ही त्या गोष्टीचा परिपाक आहे. या कार्यक्रमासाठी बरीचशी त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ वयानं, ज्ञानानं, मानानं, वैभवानं ज्येष्ठ मंडळी, त्यातलं आमचं एक आवडतीचं नाव श्री हरिभक्तीपरायण संगीत रत्न पांडुरंगजी महाराज लांबकाणेकर आहेत. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय या कार्यक्रमासाठी लाभलेले अशोकजी महाराज, श्री क्षेत्र भीमाशंकर बाबांची उपस्थिती आहे. आमचे बापूसाहेब आहेत. आणि मला आताच सांगितलं पावबा महाराजांनी की माऊलींचा नारळाचा जो कार्यक्रम आहे ते एका दातृत्वान दात्यानं स्वीकारला, ते आमचे बापूसाहेब या कीर्तनाला उपस्थित आहेत. रनाळ्याची माझी सगळी जीवाभावाची मंडळी, आमचे किशोर पाटील, शामराव, बाकी बरीचशी मंडळी आहेत. जुनं मैदेवरतून आहेत. हे सगळे जुन्या काळातले सगळे माझे सहकारी आहेत. काळानुसार माणूस बदलतो, हे माणसं नाही बदललेत. निमगुडूरतून बागल आहेत आमचे. आणि यूट्यूबला ज्यांनी माझं पहिलं कीर्तन टाकलं ते आमचे भैया दादा यांची उपस्थिती मी आपल्याला. माऊलींच्या परंपरेत आपण तयार झालेल्या ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय की आल्यापासून सरपंच या कार्यामध्ये सहभागी आहेत. मी नेहमी सांगत असतो की शेतावरून भाताची परीक्षा होते आणि सरपंचावरून गावाची परीक्षा होते. एक शीत उचललं की भात कळतो. गावातली ज्येष्ठ नागरिक जेव्हा त्या ठिकाणी, प्रथम नागरिक जेव्हा पारमार्थिक क्षेत्रामध्ये असतो मायबापो, त्याचा हा परिभाग आहे. आणि माऊली गुरुजींचे सगळे कृपापात्र आपण सगळे आहात. तुमची सगळ्यांची सेवा करण्याचं सद्भाग्य मला होळ ग्रामस्थांच्या मार्फत मिळालं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझ्यासोबत ज्यांनी 32 वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं आणि रिटायरमेंट नंतर ज्यांनी कार्डिओ प्रॅक्टर म्हणून त्यांनी सांधे जोडायचं काम किंवा मणक्यांचे स्पाईनचं जे काही त्या ठिकाणी थेरपी असते ते कलकत्त्याला जाऊन शिकून आले आणि गेल्या 1.5 वर्षात ज्यांनी 12,000 पेशंट बरे केलेत असे उमेश पाटील सर, तेही माझ्यासोबत उपस्थित आहे. आज आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. चिंतनाकडे वळतो. विठ्ठल
साई साऊंडवर झडी आमच्या भाऊसाहेबांची अत्यंत सुंदर अप्रतिम जशी पाहिजे तशी आहे. अभंग नाथबाबांचा हरिपाठातला आहे. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ पंचरत्न हरिपाठ आपण त्या ठिकाणी मानतो म्हणजे ते ग्राह्य धरल्या गेलेत. पंचरत्न हरिपाठ आहे. 5 तत्व आहे, 5 संत आहेत, 5 विषय, 5 महाभूत आहे, 5 तन्मात्र आहे. सगळ्या गोष्टी 5-5 या तत्वानं बांधल्या गेलेल्या आहेत. पंचरत्न हरिपाठ त्याच्यामध्ये 2 हरिपाठ प्रामुख्याने मानल्या जातात. एक ज्ञानोबारायांचा हरिपाठ आणि दुसरा नाथबाबांचा हरिपाठ. माझे गुरुमाऊली वक्ते बाबा म्हणायचे, ज्याचे 2 हरिपाठ पाठ तो पूर्ण वारकरी, ज्याचा एकच हरिपाठ पाठ तो अर्धा हाफ वारकरी. ज्ञानोबारायांनी हरिपाठ केला. हरिपाठाची व्याख्या काय? अभंग 27 एवढे झाले. गुरु परंपरेचे अभंग झाले की हरिपाठ झाला. हरिपाठ बोलणे येत होणे तो हरिपाठ नाही. ज्ञानोबारायांनी हरिपाठाची रचना केली, पण हरिपाठाचं स्वरूप नाथ महाराजांनी समजावून सांगितलं. हरिपाठ म्हणजे काय? 27 अभंग म्हणणे म्हणजे हरिपाठ नाही. मग हरिपाठाची व्याख्या नाथ बाबा सांगता, हरि बोला खाता, हरि बोला गाता, सर्व कार्य करता हरि बोला. हरिपाठ करणे तो हरिपाठ. विठाला या अभंगातून हरिपाठाच्या नाथबाबा उपदेश करतायत. परिमळ गेली या ओस फुल देठी. आयुष्याच्या शेवटी देहाचं स्वरूप, देहाची अवस्था काय होते याचं स्पष्ट मत नाथबाबा या अभंगामध्ये मांडतायत. का त्याचं कारण काय? महाराज म्हणतात, घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे. या देहावरती या शरीरावरती काळ टपलेला आहे. मग काय करू? संतांनी सांगितलेला बोध अंतःकरणामध्ये दृढ धर. कोणी धरला? 1 तास उरला खटवांगरायाशी. काय झालं त्याच्यामुळे? सापडला हरी तयाला साधने. या साधनामुळे हरी सापडला. कोणाला? खटवांगरायाला. केव्हा सापडला? 1 तासात. मग तू तसा बोध घे म्हणून नाथ महाराज सांग, हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध. त्याच्यामुळे होईल काय? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागोता जन्म घेणे. का पुन्हा जन्म घ्यायचा नाही का? तर जन्माची अवस्था अशी आहे, परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह तैसा विठाला. वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय, हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही साधूनं वेगळं दुकान मांडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ज्ञानोबारायांनी स्पष्ट निर्देश दिलेला आहे, एक तत्व नाम. माऊली सांगता एक तत्व, मग सगळ्यांनी एकच तत्व सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदाय तत्वनिष्ठ व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. जे संप्रदाय व्यक्तिनिष्ठ आहे, आले किती गेले किती उडाले भरारा, तुझ्या परिणामाचा रे अजून दरारा. वारकरी संप्रदाय हा तत्वाला घट्ट धरून चालणारा संप्रदाय. मग जे तत्व ज्ञानोबारायांनी सांगितलं तेच तत्व वंदनीय कृष्णाजी माऊली गुरुजी जायखेडेकरांनी सांगितलं. वेगळं तत्व नाही, तत्वनिष्ठ संप्रदाय. ग्रंथ, संत, भगवंत, परंपरा आणि साधना या 5 गोष्टी ज्याला असतात त्याला संप्रदाय म्हणतात. विठाला वारकरी संप्रदायाचा मंत्र उघडा आहे, वारकरी संप्रदायाचं तत्व उघड आहे, वारकरी संप्रदायाचा देव सुद्धा उघडा आहे. उघडा मंत्र जाना. वारकरी संप्रदायाचा मंत्र उघडा आहे, वारकरी संप्रदायाचा देवही उघडा आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराचे आले, उघडे पंढरपुराचे आले, भक्त पुंडलिके देखिले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विठेवरी, तुहा विठोबा निधान, तुहा विठोबा निधान, उभे विठेवरी, तुहा विठोबा निधान, तुहा विठोबा निधान. ब्रह्म मार्ग चुकले,
ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासे आले भक्त पुंडलिके देखील न उभे केले विठे तो हा विठोबा निदान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभितसे असा हा संप्रदाय आणि त्या संप्रदायातली परंपरा हरिपाठ हा वारकऱ्याची संध्या आहे. ब्राह्मणाने जर 3 दिवस संध्या केली नाही तर ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व नष्ट होतं आणि वारकऱ्याने 3 दिवस हरिपाठ म्हटला नाही तर त्याचं वारकरीत्व जातं. हे लक्षण आहेत. मगाशी बोलून गेलो की हा संप्रदाय त्यागाचा आहे, बलिदानाचा आहे, समर्पणाचा आहे. ज्याच्यात त्याग आहे, बलिदान आहे, समर्पण आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला या भारत देशामध्येच पाहायला मिळतात. या देशाचं एक वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये 3 गोष्टी आहे. भारतामध्ये ज्ञान आहे, भारतामध्ये सौंदर्य आहे आणि भारतामध्ये संपत्ती आहे. भारतामध्ये ज्ञान आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला 45 मिनिटात गीता सांगितली. 45 7 वाजेला सुरुवात केली सांगायला आणि 7:45 सांगून मोकळा झाला देव. गीता अर्जुनाला 45 मिनिटात गीता कळाली. काही लोक मरून गेले पण समजली नाही. कळली का कुणाला गीता, वळली का कुणाला गीता राष्ट्रसंत म्हणतात. गाय, गंगा, गायत्री, गोविंद आणि गीता हे या देशाचे पंचप्राण आहे. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयानारा. नुसतं गीता 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 म्हटलं तरी मुक्ती मिळते. हे वैशिष्ट्य भगवद्गीतेचं. सर्व साधनांचं सार जसं त्या ठिकाणी भगवत नाम आहे तसं सगळ्या शास्त्रांचं सार श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणून ऐकाजी तुम्ही भक्त भागवत किंवा गीता भागवत करती श्रवण. एक जन्म कसा घ्यावा हे शिकवतो आणि एक कसं मरावं हे सांगतो. तुम्ही कोणत्या देशात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात, कोणत्या गल्लीत, कोणत्या गोत्रात, कोणत्या कुळात जन्माला आले हे महत्वाचं नाही. जन्माला आल्यानंतर तुम्ही कसे वागतात हे फार महत्वाचं आहे. ते आम्हाला भगवद्गीतेने सांगितलं आणि जीवनाचा फुलस्टॉप कसा व्हावा हे श्रीमद भागवतानं समजवलं. म्हणून 2 ग्रंथ मुकुटमणी आहे. भक्तांमध्ये मुकुटमणी पुंडलिक आहे. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा ये जगद. मुकुटमणी पुंडलिक राय आणि ग्रंथांमध्ये 2 ग्रंथ मुकुटमणी आहे. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. विठ्ठल ज्ञानोबरायांनी ज्ञान दिलं, तुकोबरायांनी वैराग्य दिलं, नामदेवरायांनी आम्हाला नामाची महती शिकवली किंवा भक्ती सांगितलं, निळोबरायांनी आम्हाला दास्यत्व गुरुनिष्ठा शिकवली. या संतांनी आम्हाला एक एक तत्व दिलेलं आहे. नाथ महाराजांनी भागवताचा खांब दिला भागवत भा प्रकाश चिदानंदो गतिर्यस्य मृत्युलोके वरिष्ठानाम सर्वशासनानाम अंतरनेर भूत भविष्यति. याप्रमाणे माणसाचं मन भरकटणार आहे. माणसाचं मन चंचल आहे. मन चंचल चपळ मन चंचल चपळ जाता येता न लागे वेळ. मन मारुत मरकट मानेनो मधुकरो 10 चंचल आहे. 10 मकार चंचल आहे. त्याच्यातलं मन चंचल आहे. म्हणून त्या चंचल मनाला स्थिर करण्याकरता लावी मना पिसे. पिस लावणं म्हणजे काय हो? पिस लावणे मावळ प्रांतातला शब्द. बाळामावर पुण्याच्या आजूबाजू तुकोबरायांचा शब्द आहे. पिस लावणे, पिस भरणं, पिसासारखं करणं म्हणजे वेळ लागणे. आपल्याकडे काय म्हणतात त्याला? वेळ लागणे. त्यालाच नगर जिल्ह्यात काय म्हणतात? याड लागणे. याड लागणे, वेळ लागणे आणि पिस भरणे याचा अर्थ एकच आहे. माझ्या मना लागो छंद कृष्ण गोविंद 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 मना लागली या छंद मग गोविंद ते कायान भेद नाही देवा तया
माणसं मनाते थे धाव घेये मनाते थे धाव घेये राये विठोबाचे पाय राये विठोबाचे पाय हो मनाते थे धाव घेये हो मनाते थे धाव घेये राये विठोबाचे पाय विठोबाचे पाय मनाते ते धाव घेई राहे विठोबाचे पाय राहे विठोबाचे पाय राहे विठोबाचे पाय मनाते ते धाव घेई राहे विठोबाचे पाय विठोबाचे पाय राहे विठोबाचे मनात ते धाव घेई राही विठोबाचे पाय. मनाचा फुल स्टॉप तिथे आहे. अत्यंत विचित्र असणाऱ्या मनाला आकळण्याकरता भगवत नामचिंतन हा अंकुश आहे बापो. मग संतांनी ज्या ज्या पद्धत भरकटणारं मन बोललोय मगाशी. माणसाचं मन भरकटणार आहे हो. सप्ताहाला की माळ घालतं, महाराज दिसलं की पाया पडतं, इलेक्शन आला की खंबा मागतं. चंचल आहे, भरकटणार आहे. मना सांग पाराव ना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बडे लागला काळ हा पाठी लागे. प्रत्येक गोष्टीला भीती माय बापू. देहाला काळाची भीती आहे. देहाचं स्वरूप त्या ठिकाणी नाथबाबा सांगतायत. भुईमुगांच्या शेंगांचा मुक्काम पोत्यामध्ये तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्या शेंगांमध्ये भुईमुगाचे दाणे आहेत. एकदा त्या शेंगांमधून दाणे बाजूला पडले की त्यांचा मुक्काम म्हशीच्या गोठ्यातच आहे. जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये बळ आहे, काही कमवण्याची शक्ती आहे, तोपर्यंतच तुमची त्या ठिकाणी घरामध्ये निगा राखल्या जाते. नाहीतर मग नाखमुख गडू लागले, लाड आणि शंभूळ श्वाना परिगती झाली, अवघे करती हाड हाड. फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत फुल एक तर भगवंताच्या चरणामध्ये किंवा देवाच्या पूजेत आहे. एकदा त्या फुलातला सुगंध गेला की त्या फुलाचं निर्माल्य झालं. तसं या शरीरातून परमात्मा बाहेर पडला, त्याची अवस्था नाथबाबा पहिल्या चरणात. गेली फूल देती परिवार गेलिया फूल देती परिवार गेलिया फूल देती परिवार गेलिया फूल देती परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. एक तर ते फुल जोपर्यंत झाडावरती आहे तोपर्यंत बरं आहे. एकदा ते तुटलं, भगवंताच्या चरणात गेलं तर बरं.
ते शेवटी फुलाचं प्रारब्ध आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. एकाच झाडाचे फुलं आहे पण सगळेच फुलं देवाच्या मंदिरात किंवा देवाच्या चरणात जातील याची गॅरंटी नाही. घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणान कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगा तू वेळा तू वेळा. घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. मडके एकच कुंभार, एकच आवा, एकच माती, एकच सा, घडवणारा बी सारखा, साईज बी सारखी, पण सगळेच मडके एकाच कामाला वापरल्या जात नाहीत. कुंदन महाराज जेव्हा साधना करत असताना बाकीचे विद्यार्थी असतील, 100 विद्यार्थी असतील, त्याच्यातून फक्त एकच विद्यार्थी महाराष्ट्रात चमकला. घटा घटाचे रूप वेगळे प्रत्येकाचे दैव. गणपतीमध्ये सगळ्या पोरांनी म्हटलं आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती, बघू बघू बघतोय चांगला आमच्या बापानं गणपती आणला. हे पोरग रात्यातून स्टार झालं म्हणून का सगळेच पोरं प्रसिद्ध झाले? एक पोरग तर म्हणे माझ्या बापानं बोटानं हाणला. सगळे नाही स्टार झाले ना. अहो मडके सगळे एका साईजचे. काल्याच्या दिवशी इथे जे लागेल ते उत्तम प्रतीचं मडक, त्याचं तीव्र प्रारब्ध जे काल्याच्या कीर्तनाला वापरलं जाईल. त्याच भट्टीतलं एखादी मडक राम बोलो भय राम बोलो भय, त्याच्यातलंच एखादी मळक याला बी वापरल्या जाईल. घटा घटाचे रूप वेगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. फुलाचंही तसंच हो. एकाच झाडाचे फुल आहे. काही पांडुरंगाच्या गळ्यात गेले, काही ज्ञानोबारायांच्या समाधीवर गेले, काही जगद्गुरु तुकोबबारा यांच्या मंदिरामध्ये गेले, काही कीर्तनकाराच्या गळ्यात हार पडले, काही मड्यावर फेकल्या गेले. ऐसे भिन्न भिन्न साथी प्रारंभाने केले, प्रारंभाने केले, प्रारंभाने केले. ऐसे भिन्न भिन्न साथी प्रारंभाने केले, प्रारंभाने भिन्न भिन्न वेगवेगळे ना हो प्रत्येकाचं. तुमचं माझं प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. जय जय असेल प्रारब्धी, ओ जय जय कर्मान तुके कधी, कर्मान तुके कधी, होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी, कर्म रेषा प्रगट नकळे पुढील काय होणार, नकळे पुढील काय होणार. कर्म रेषा प्रगट पुढे काय होणार, नकळे पुढे काय होणार. जय जय असेल प्रारब्धी, जय जय असेल प्रारब्धी, ते कर्मान तुके कधी, ते कर्मान तुके कधी, होणारा सारखी बुद्धी, कर्मारेच्या प्रगटे, होणारा सारखी बुद्धी, कर्मारेच्या प्रगटे. जे जे असेल प्रारब्धी, तुमच्या प्रारब्धात जे आहे
जे मिळणार आहे ते मिळणारच आहे. तुम्हाला जर पैसा मिळायचा असेल तर रस्त्यानं जाताना रेल्वे पटरीवर बी सापडू शकतो. जर मिळणारच नसेल घरापर्यंत येईल, घरामध्ये सुद्धा येणार नाही. बंगला बांधला जाईल, 80 लाखाचा बंगला बांधला, वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं, बस उद्या वास्तूमध्ये प्रवेश करायचा आहे. रात्रभर बुंदी काढली, रात्रभर म्हातारा बुंदीजवळ थांबलो, कोणाला गाजभर खाऊ देईना. पहाटेच हॉलमध्ये गेलं, चिकण्या फरशीहून सरकला. जसा ऍडमिट केला वास्तुशांतीने, याचं उत्तर कार्यालयच बुंदी वाटणं पडली. जे जे असेल प्रारब्ध ते चुकत नाही मायबापो. महाराज म्हणतात त्याचप्रमाणे परिमळ गेली या ओस फुल देठी, फुलातला सुगंध गेला त्याचं निर्माल्य झालं. आयुष्या शेवटी देह तैसा नाही चुकत हो. तू का म्हणे कर्मरेखांना चुकी ब्रह्मादिका. जगाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला आला त्याचा बाप 11 वर्ष जेलमध्ये होता. जगाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला आला तो 11 वर्ष जेलमध्ये होता. 11 वर्ष जामीन बी नाही त्याला. 11 वर्ष अजिबात नाही, चुकतच नाही. त्याच्या आईलाही चुकवलं दिलं नाही त्याने. देवाच्या आईने मागच्या जन्मामध्ये सवतीचे लेकर मारले होते गर्भात असतानाच. भगवंताची आई मागच्या जन्मात आदिती, दितीच्या पोटात गर्भ होता. तिने आपल्या पोराला इंद्राला सांगितलं, म्हणले तुला सावत्र भाऊ येईल आणि पुढे अवघड होईल. माय म्हणे लेक झाला भाऊ म्हणे आतेच उपाडी दिले. मग इंद्रानं सावत्र माईच्या पोटावरती वज्राचा प्रहार केला. गर्भाचे 7 तुकडे झालेत, तरी ते जिवंत होते. त्याने 7चे प्रत्येकी 7 केले. 7 ते 49 मरुद्गण झालेत. मग मागच्या जन्मामध्ये आदितीनं सवतीच्या गर्भाचे 7 तुकडे केले. पुढच्या जन्मात देवानं व्याजासहित ते पुरे परत करून घेतले. देवकीचे मुलं किती मारले हो? 6 मुलं मारले. 7वा गर्भ पतन पावला आणि मग 8वा देव आला. मागच्या जन्मातले कर्म. विठाल तो आंधळा धृतराष्ट्र मागच्या जन्मात किडा पडेल होता, चुकत नाही. नागिनं तिचे 100 पिलं पेटवून दिले होते त्याने. सुभद्रा लग्नाच्या वयात आली. वसुदेवानं सांगितलं, का रे म्हणले तो कृष्ण तिकडे फिरतो, तू लक्ष देत नाही. बहीण लग्नासारखी झाली, तुम्ही अजिबात ध्यान देते नाही रे. बलरामदादा सांगितलं, तू मोठा आहे, त्याचं जाऊ दे, त्याचं काही खरं नाही. तू तर ध्यान द्यायला पाहिजे ना दादा, तू घरातला दादा आहे ना. बहिणीचं लग्नाचं काय म्हणले, बघतो 15 दिवसात स्थळ चांगलं घेऊन येतो, टेन्शन नका घेऊ. बलरामदादा गेलेत हस्तिनापुरात. पांडव वनवासात गेले होते. दुर्योधनाला माहिती पडलं की बलरामदादा आपली बहीण देण्याकरता आलेला आहे. दुर्योधनानं बलरामदादाची एवढी जबरदस्त टापटीप ठेवली. दुर्योधन इतकी चांगली सेवा करतोय. बलरामदादा मनानं हळवे. जो माणूस तब्येतीनं लय राहतो मनानं हळवा राहत होतो माणूस. जो माणूस मोठ्यानं असतो त्या माणसाच्या मनात काहीच राहत नाही. आणि जो गालमा हसस तो कार्यक्रम लावल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात खतरनाक माणूस गालातल्या गालात हसणार. बलरामदादा सरळ मनाचा. दुर्योधनाने एवढी सेवा केली. म्हणले दादा कशासाठी आगमन केलं? म्हणले अरे बहिणीचं लग्न करायचं सुभद्रेचं. मग चांगला वर पाहतोय. हा शिष्य पण होता बलरामदादाचा. शकुनीने सांगितलं, अहो म्हणले काख्यात कडसान गावाला वळसा काय आजूबाजूला पोरगा पाहताय. म्हणले मग आपला दुर्योधनच आहे. बलरामदादाला वाटलं माझा शिष्य एवढी सेवा करतो, पोरगा खूप चांगला आहे, हरकत नाही. ठरलं तुला देतो म्हणले माझी बहीण. झालं. द्वारकेला आले. भगवान कृष्णाकडे यादी दिली. मंडप कोणा सांगायचा, साऊंड भाऊसाहेबचा सांगायचा, केटरर्स कोणा सांगायचं, मेनू काय ठेवायचा, जेवणाचं काय ठेवायचं, बँडवाला कुठला लावायचा, लग्नाच्या स्टेजवरती मंगलाष्टकाला कोण कोण बोलवायचं, सगळी यादी दिली. कृष्णाकडे दिली. म्हणले हे यादी पा, जेवणाचं मंडपाचं सगळं नियोजन कर. देव म्हणला आपल्या घरी काय कार्यक्रम आहे?
अरे म्हणले आपल्या बहिणीचं लग्न ठरलं. ताईचं लग्न ठरलं. म्हणले हो. कोणासोबत? म्हणले दुर्योधनासोबत. देवान कापडा म्हटलं दुर्यासोबत लग्न अवघडच आहे. पण दादा मोठे होते, कारण जन्म घेताना वचन दिलं होतं, पाळीनं मी आज्ञा तुझी बारी. आता तू वडील होईबा सर्वज्ञा आणि पाळीनं मी आज्ञा तुझी आज्ञा पाडेल, तुझ्या आज्ञेत राहील. वचन दिलं होतं, प्रॉमिस केलं होतं, ऐकावं लागणार होतं. भगवंतानं फक्त आश्वासन दिलं बरं, पाळलं एक बी नाही. राजकारणाचा एक सिद्धांत आहे जो भगवंतानं तेव्हा सांगून ठेवलाय, फक्त आश्वासन. 500 रुपयात सिलेंडर, आश्वासनच ना ते. विठ्ठल विठ्ठल तुझी आज्ञा पडेल. ठीक आहे, चॅलेंज नव्हतं, अपील नव्हती, विरोध कसा करायचा. देवाच्या लक्षात आलं, जर आपली बहीण दुर्योधनाला दिली गेली तर आपली बहीण फार कमी दिवसामध्ये विधवा होईल, कारण त्याला सगळं कळतं माय बापा. दुर्याचं आयुष्य कमी होतं. करायचं काय? भगवंतांना अर्जुनाला सांगितलं. अर्जुन तेव्हा जो काही नियम मोडला होता, गायी नेल्या होत्या पळून, अर्जुन एकांतात शिरला. ठरलं होतं की 1 वर्षभर त्याने त्या ठिकाणी जंगलात जायचं. अर्जुन जंगलात होता, दाढी जटा वाढल्या होत्या. देवानं अर्जुनाला सांगितलं, एक काम कर, द्वारकेमध्ये साधू बनून ये, माझ्या बहिणीसोबत तुला लग्न करायचंय. अरे म्हटले देवा तुझीच बहीण तूच सांगतोय, पळून नाही. म्हटले हां मी सांगतो तुला, आगाऊपणा करू नको, जेवढं सांगितलं तेवढंच कर. दाढी जटा वाढले, द्वारकेत येऊन बेस, हरकत नाही. अर्जुनानं दाढी जटा वाढवल्या आणि द्वारकेमध्ये आला. गावातली कोणी महिला दिसली की हे सांगायचं, शांताबाई तुम्हीच ना? बाई म्हणायची, बाई 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 काय अभ्यास आहे बाबाचा, पाहिल्याबरोबर ओळखलं. अंतर्ज्ञानी वाऱ्यासारखी बातमी पसरली हो. बलराम दादापर्यंत बातमी गेली की बाबा मारुतीच्या मंदिरात हा साधू आहे, नुसतं पाहिलं तरी ओळखतो. बलराम दादा म्हणलं चला मलाही पाहिजे. बलराम दादा आले. आता अर्जुनाला माहिती होता हा बलराम दादाचे. आल्यावर म्हणले या दादा. बलराम दादा काय तुमचा अधिकार? बलराम म्हणले वा याला म्हणतात साधू. पाहिल्या वा 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 वा. म्हणलं वा वा आपल्याकडे जेवायला या. देवानं आधी ज्याला कानात सांगितलं होतं त्याला सांगायचं, मी विवाहित स्त्रियांच्या हातचं खात नाही, मी बालब्रह्मचारी. कुमारिका ज्या मुली भगिनी असतील त्यांच्या हातून स्वयंपाक करा, त्यांनाच वाढायला सांगा, मी त्यांच्या हातून जेव. बरं मग आमची ताई आहे, तिच्या मैत्रिणी यादवांच्या बऱ्याच कन्या आहेत, तुम्ही या, हरकत नाही, या या या. बलराम दादा आमंत्रण दिलं. अर्जुन गेला. सगळे अर्जुनाला साधू समजायचे. ऐका, खरा साधू बलराम दादाला ओळखता आला नाही. खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही. खरा साधू जर सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? नाही ओळखता येत. जेवायला बसले, देव समोर बसला. अर्जुन दाढी जटा वाढून इकडे बसला. तर सगळ्याच यादवांच्या मुली वाढायला यायच्या. काही पदार्थ संपला आणि दादानं हाक मारली, ताई अगं बासुंदी संपली, महाराजांना बासुंदी वाढ. आता ताई म्हणजे त्या सगळ्याच यादवांच्या कन्या. सुभद्रा काय आली, दुसरीच यादवाची पोर गेली पण डोळ्यामध्ये तिरपी होती. ती आली आणि ती बासुंदी वाढायला. अर्जुनानं तिच्याकडे पाहिलं. देवाला म्हणे का रे हो आई तिरपी तुम्ही बहीण छे का रे? देवानं नजरनच करून आगाऊपणा करू नको. आई म्हणे बहीण नाही रे, जेव मुकाट्यानं. जेवायला लागला. पुन्हा भजे संपले आणि बलराम हाक मारला, ताई बाबाला भजे वाढ. आणि सुभद्रा आली. मला सांगा देव किती सुंदर आहे. मनमोहन मुरली बाला, मनमोहन मुरली बाला, मुरली बाला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. देव जर इतका सुंदर आहे त्याची बहीण कशी असेल? सुभद्रा जेव्हा आली
अर्जुनाला भजे वाढले. देवाने इशारा केला, ही माझी बहीण आहे रे अर्जुन. अर्जुनानं तिचं रूप पाहिलं. अर्जुन भान हरपला. भजा कानमा घाले अर्जुन, कानमा भान हरपलं ना ते. 32 वर्ष ना वय जाईल त्यानं लग्न वहिली. तो पोरगे पाहायला गेला तो मॅड झालं ना ते. भजा कानमा घाले. देवानं पाहिलं म्हणजे ओ अर्जुन्या, अरे दादाच्या लक्ष झालं मुसई डोकामा घालेन रे तो. तुले बी चेंदील मले बी हाकली तीन. आगाऊपणा करू नको, किडा पाडू नको, मुकाट्यानं खाय. जेवण आटोपलं, विश्रांतीला गेले. देवानंच सांगितलं अर्जुनाला, तिला घेऊन निघून जा. अर्जुन सुभद्रेला रथात टाकून घेऊन गेला. लग्न लागलं पुष्करला. कुठे? राजस्थानात पुष्कर, तिथे लग्न लागलं. इकडे बलराम दादाला जेव्हा माहिती पडलं, अहो साधू म्हणे बहीण लिसन पैया हो. बलराम दादांना अख्ख्या यादवांना बोलवलं, फक्त सापडू दे म्हण त्याले, नाही त्यांना दाढी जटा उपटी टाकण्यात ना, फक्त भेटू दे त्याले. जेव्हा बलराम दादा निघाला, कृष्णाने सांगितलं, दादा जे जे असेल प्रारब्ध, साधू काही कोणी नव्हता, आपल्या आत्याचा स्वर्ग आहे, अर्जुन होता. अरे म्हणलं मग एवढं नाटक करायची गरज नव्हती. रे काळ्या, एवढं कशाला केलं? त्याला साधू बनवलं, दाढी जट्टा वाढवल्या आणि इथे आणलं, जेवायला घातलं, काय गरज होती? डायरेक्ट सांगता ना. दादा तुम्ही ऐकलं नसतं. अरे म्हणलं मग तो दुर्योधन काय? म्हणले त्या दुर्याला आयुष्य कमी आहे. दादा ऐका, रागवू नका, संतापू नका. याच्या बापाने आंधळ्याने मागच्या जन्मामध्ये 100 जन्मा अगोदर याने सर्पिणीचे पिलं जाळून मारले होते. तिने शाप दिला होता, जसे माझे लेकर माझ्या डोळ्यासमोर जळून मेले, तसे तुझे लेकर तुझ्या डोळ्यासमोर मरतील. तू एकटाच उरशील आणि त्याचा हा शेवटचा 100वा जन्म आहे. या जन्मात हे सगळे मरणार आहे. आपली बहीण विधवा झालेली आवडेल का हो दादा? बलराम दादा म्हणले, अरे कृष्णा काय हुशारी रे तू, एवढं असं एवढं फिरवून कशाला आणलं रे? अरे म्हणलं सरळ सांगल्यावर ऐकत नाही बोलू लोक.